श्री स्वामी समर्थ मंडळी, कसे आहात तुम्ही? खूप आनंद झाला की तुम्ही हे व्हिडिओ शोधलत. खरंच नशीबवान आहात. जेव्हा श्रद्धा आणि भक्तीने भरलेला क्षण आपल्याला सापडतो तेव्हा तो क्षण साधा नसतो, तो एक आशीर्वाद असतो. हाच तो क्षण आहे. तुमचं मन, तुमचं भक्तीचं नातं आणि श्री स्वामी समर्थांची कृपा हे सर्व इथे एकत्र येणार आहेत. तर चला, स्वामींच्या चरणी मन लावूया आणि या पवित्र प्रवासाला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ महाराज हे अक्कलकोटचे एक अद्वितीय, चमत्कारिक आणि अत्यंत प्रभावशाली संत होते. त्यांचा जन्म आणि मृत्यू याविषयी नेमकी माहिती मिळत नाही, कारण ते दत्तावतार मानले जातात. त्यांचं आगमन 19व्या शतकात अक्कलकोट, महाराष्ट्र येथे झालं आणि तेथे त्यांनी अनेक वर्षे भक्तांना मार्गदर्शन केलं. स्वामी महाराजांच्या वाणीमध्ये गूढता, करुणा आणि परामर्श होता. त्यांच्या "भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे" या शब्दांनी लाखो भक्तांना मानसिक आधार दिला आहे. त्यांनी कोणत्याही जाती, धर्म, वय किंवा स्थितीचा विचार न करता सर्वांना स्वीकारले आणि अज्ञान, अंधश्रद्धा, भीती यांपासून मुक्त केलं. श्री स्वामी समर्थ महाराजांचे प्रेरणादायी विचार व शिकवणूक. "भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे" स्वामी महाराजांचा सर्वात प्रसिद्ध वाक्य. या शब्दांमुळे हजारो भक्तांनी संकटाच्या वेळी धैर्य गमावलं नाही. शिकवणूक. ईश्वरावर विश्वास ठेवा, तो नेहमी आपल्यासोबत असतो. सेवा हाच खरा धर्म. स्वामी महाराजांनी कोणताही भेदभाव न करता सर्वांना मदत केली. त्यांनी सेवेला सर्वोच्च स्थान दिलं. शिकवणूक. दुसऱ्यांची निस्वार्थ सेवा केल्याने आपल्याला आत्मिक समाधान मिळतं. आध्यात्मिक उन्नतीसाठी संयम आवश्यक आहे. ते म्हणत असत की शरीर, मन, वाणी यावर संयम ठेवणं आवश्यक आहे. शिकवणूक. संयम म्हणजेच साधनेचा पाया. मन शांत ठेवा, वाणी मधुर ठेवा. अहंकार माणसाला अधोगतीकडे नेतो. स्वामी महाराजांनी नेहमी नम्रतेचं महत्त्व सांगितलं. शिकवणूक. आपली साधना, विद्या, धन कितीही असलं तरी अहंकार नको. संकट ही ईश्वराची परीक्षा असते. जेव्हा भक्त संकटात असत तेव्हा स्वामी महाराज म्हणत, हेही टळून जाईल. शिकवणूक. प्रत्येक संकटातून एक नवी शिकवण मिळते आणि विश्वास बळकट होतो. संतांच्या चरणी भक्ती करा, मार्ग आपोआप सापडतो. स्वामी महाराजांनी भक्तिमार्गाला आणि सत्संगतीला अनन्यसाधारण महत्त्व दिलं. शिकवणूक. मन पूर्वक भक्ती केल्याने आत्मिक शांती आणि मार्गदर्शन प्राप्त होतं. नित्य नामस्मरण करा, तेच तुमचं रक्षण करील. स्वामी महाराजांनी सतत भगवंताच्या नावस्मरणावर भर दिला. शिकवणूक. कोणतीही संकट आली तरी देवाचं नाव घेत राहिलं तर मनोबल वाढतं आणि मार्ग सुटतो. कर्म करा, फलाची चिंता सोडा. ते नेहमी सांगत, आपलं कर्म शुद्ध असलं पाहिजे, बाकी सर्व भगवान पाहतील. शिकवणूक. प्रामाणिकपणे कार्य करत राहिलं की यश आपोआप येतं. मनुष्य जन्म दुर्लभ आहे, तो व्यर्थ जाऊ देऊ नका. स्वामी महाराजांनी माणसाला आत्मोन्नतीचा संदेश दिला. शिकवणूक. आयुष्य छोटंसं आहे, त्याचा उपयोग सत्कर्मासाठी करा. सद्गुरूचं मार्गदर्शन म्हणजेच जीवनाचं खरं बलस्थान. स्वामी महाराज स्वतः दत्तगुरूंचा अवतार मानले जातात. त्यांनी गुरु शिष्य परंपरेला महत्त्व दिलं. शिकवणूक. योग्य गुरूची साथ मिळाली तर आत्मज्ञान मिळणं सोपं होतं. मन वश झालं की जग वश होतं. ते सांगायचे की सर्व यश अपयश मनाच्या स्थितीवर अवलंबून असतं. शिकवणूक. मन शांत ठेवण्याचा सराव केला की बाहेरचं जीवनही नियंत्रित करता येतं. लोभ, द्वेष, मत्सर या तिन्ही गोष्टींचा त्याग करा. स्वामी महाराजांनी सांगितलं की ही तिन्ही वृत्ती माणसाला अधोगतीकडे नेतात. शिकवणूक. मन शुद्ध ठेवलं की बाह्य जगताचं आकर्षण कमी होतं आणि अंतर्मुख होता येतं. आश्रय द्या, पण संपूर्ण आश्रित करू नका. स्वामी महाराज भक्तांना आत्मनिर्भरतेचा सल्ला द्यायचे. शिकवणूक. मदत करा, पण प्रत्येकाला स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवा. स्वतःवर विश्वास ठेवा, मगच ईश्वरावर विश्वास बसतो. स्वामी महाराज सांगत असत की आत्मविश्वास हे आध्यात्मिक प्रगतीचं पहिलं पाऊल आहे. शिकवणूक. स्वतःवर विश्वास ठेवला की जीवनात कोणतीही अडचण लहान वाटते. विचार शुद्ध ठेवा, जीवन आपोआप शुद्ध होईल. स्वामी महाराज सांगत असत की जेवढं मन शुद्ध तेवढंच आयुष्य समृद्ध. शिकवणूक. वाईट भावना, मत्सर, कटुता दूर ठेवा. चांगले विचारच चांगलं जीवन घडवतात. जे काही तुमच्याकडे आहे ते इतरांसोबत वाटा. ते केवळ भौतिक गोष्टी नव्हे, वेळ, प्रेम, सहकार्य, शांती. शिकवणूक. दुसऱ्यांना दिलेलं सुख हेच आपल्याला मन शांतीचं कारण ठरतं. ज्याला स्वतःवर संयम आहे तोच खऱ्या अर्थाने बलवान आहे.
स्वामी महाराजांनी शक्तीला अधिक महत्त्व दिलं. शिकवणूक. रागावर, लोभावर आणि वाणीवर नियंत्रण म्हणजे खरी ताकद. तुमचं आचरणच इतरांसाठी उपदेश असावं. स्वामी महाराज स्वतः अत्यंत साधं जीवन जगले. त्यांनी वाणीपेक्षा कृतीला अधिक महत्त्व दिलं. शिकवणूक. फक्त उपदेश देणं नाही, तर स्वतः तसं जगणं ही खरी साधना आहे. देव भक्ताला कधीच सोडत नाही. स्वामी महाराज सांगत असत की खरी भक्ती ही देवा आणि भक्त यांच्यातील नाते दृढ करते. शिकवणूक. संकट कितीही मोठं असो, निष्ठा आणि श्रद्धा असली की देव कायम आपल्या सोबत असतो. तुमचं बोलणं, वागणं आणि विचार हेच तुमचं भक्तिमार्ग आहे. स्वामी महाराजांनी बाह्यढोंगी भक्तीचा निषेध केला आणि अंतःकरणातून येणाऱ्या भावनेला अधिक महत्त्व दिलं. शिकवणूक. खरे भक्त हे सत्कर्म, नम्र वाणी आणि प्रेमळ वागणुकीतून ओळखले जातात. कठीण काळ म्हणजे आत्मिक उन्नतीचा काळ. स्वामी समर्थ संकटांमध्येही शिकवण शोधायला शिकवत. शिकवणूक. कठीण प्रसंग तुमचं मन आणि श्रद्धा मजबूत करतात. श्रद्धेवर संकट आलं तरी ती टिकवणं हेच खरं सामर्थ्य. त्यांनी अनेक भक्तांची श्रद्धा तपासली आणि शेवटी त्यांच्या श्रद्धेचं फळ त्यांना भरभरून दिलं. शिकवणूक. संकट ही श्रद्धेची कसोटी आहे. ती उत्तीर्ण झाली की कृपाही मोठी होते. स्वतःची स्तुती नको, स्वतःची प्रगती महत्त्वाची. शिकवणूक. काम बोललं पाहिजे, शब्द नव्हे. नम्रतेतच महानता असते. अज्ञान अंधार आहे, गुरुकृपा म्हणजे प्रकाश. ते गुरुच्या महत्त्वावर भर देत, कारण गुरुच अज्ञान दूर करतो. शिकवणूक. योग्य गुरुचा आश्रय घेतल्याने आयुष्याला खरा मार्ग मिळतो. ज्याचं जीवनच प्रार्थना बनतं त्याच्यावर कृपा आपोआप होते. त्यांनी भक्तीला कृतीत उतरवलं, केवळ मंदिरापुरती मर्यादित नाही. शिकवणूक. प्रत्येक कृती, वाणी आणि विचार हा भक्तिभावाने परिपूर्ण असावा. तुमचं जीवनच इतरांसाठी दीपस्तंभ असावं. स्वामी समर्थ म्हणायचे की आपण असं जीवन जगावं ज्यातून इतरांना प्रेरणा मिळेल. शिकवणूक. आपण एकमेकांना मदत करून, सकारात्मक राहून समाजात चांगलं परिवर्तन घडवू शकतो. तुम्ही किती शिकला हे महत्त्वाचं नाही, तुम्ही किती नम्र आहात हे महत्त्वाचं आहे. स्वामी महाराजांनी नेहमी नम्रतेला सर्वश्रेष्ठ गुण मानलं. शिकवणूक. मोठेपणा नम्रतेत असतो, अहंकारात नव्हे. सतत दुसऱ्याला दोष देणं बंद करा, आत्मपरीक्षण सुरू करा. ते म्हणायचे की आपल्या जीवनाची जबाबदारी स्वतः घेणं हे आध्यात्मिक प्रगतीचं पहिलं पाऊल आहे. शिकवणूक. स्वतः बदल केल्याशिवाय बाहेरचं काहीही बदलत नाही. नशिबावर न बसता प्रयत्न करा, परमेश्वर प्रयत्न करणाऱ्यालाच साथ देतो. शिकवणूक. नुसतं देवावर बसून राहणं नव्हे, तर कष्ट घेणं हेच खरं भक्तिचिन्ह आहे. देव सर्वत्र आहे, पण तो प्रकट होतो केवळ श्रद्धेतूनच. शिकवणूक. मनापासून असलेली श्रद्धा हेच देवाचं खऱ्या अर्थाने दर्शन होण्याचं माध्यम आहे. शब्द थांबले, पण स्वामींचा आशीर्वाद अजूनही आपल्यासोबत आहे. हे विचार फक्त ऐकून नको, तर मनात उतरवा, वागण्यात आणा आणि अनुभवा त्यांच्या कृपेचा स्पर्श. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, या एका वाक्यात संपूर्ण विश्व सामावलं आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.